आपण गेल्या वेळेस आलेख शिकलेलो, ग्राफ मेथड शिकलेलो की नाही लास्ट टाइम? ग्राफ बुक आणले का? आलेख वही? बरं, मी तुम्हाला गेल्या वेळेस एक गणित ना ग्राफ मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेलं. आपलं जे लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स होते आपण ग्राफ मेथडने सॉल्व्ह केलेलं. एक सम है ना, लास्ट टाइम आपण ग्राफ केलेला बघा, आठवत आहे हो की नाही? येस ऑर नो? बघा, आणखी एक आपण गणित घेणार आहोत आपण, एक ग्राफ मेथड, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल ना, परीक्षेत आपल्याला सोडवता आलं पाहिजे हो की नाही? ग्राफ मेथड आपली बघा, लास्ट टाइम आपण असा ग्राफ शिकलो. ग्राफ काढलेला आपण. हे बघा, आठवत आहे? इथे आपण असा ग्राफ काढलेला. आधी आपण 2 टेबल बनवलेले याच्यासाठी. 2 टेबल आपण तयार केले आणि मग त्यानुसार हे जे पॉइंट्स आहेत ते ग्राफवर प्लॉट केले होते आपण. आता आणखी एक मी सम तुम्हाला ना ग्राफ मेथडने सॉल्व्ह करून दाखवते, जेणेकरून आपल्याला एकदम असं क्लिअर होईल की काय सॉल्व्ह करायचं आहे, कसं. कारण आपल्याला कसं आहे माहिती आहे, हे गणित येणार एक तरी गणित एक्झाम मध्ये, आणि त्याच्यासाठी खूप 4 मार्काला तरी येणार हे सब ग्राफ मेथडचं, है ना. त्यामुळे आपण एकदम असं परफेक्ट प्रिपेअर करायचंय, आपल्याला एकदम व्यवस्थित कळलं पाहिजे काय करायचं या मेथड मध्ये. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण ग्राफ मेथड वापरतोय. 1.2 आपण सॉल्व्ह करतोय इथे, है ना. तर त्याच्यासाठी आपण आधी टेबल बनवतो. ग्राफ मेथडने आपण सम सॉल्व्ह करण्यासाठी आपण आधी काय बनवायचे, तर आधी आपण टेबल तयार करतो. आपण ग्राफ पेपरवरच टेबल तयार करतो, म्हणजे आपल्याला ना तिथल्या तिथे सोपं पडेल. आपण आणखी सम घेऊया. आपण गणित बघा, आपला हा 1.2 आहे आणि त्या 1.2 मध्ये आपण फर्स्ट वाला सॉल्व्ह केलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं मी फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह करा. तर आणखी मी पुढचं एक एखादं गणित मी तुम्हाला दाखवतोय. आपण ना कोणतं सॉल्व्ह करूया माहिती, फोर्थ सम जे आहे ना ते आपण सॉल्व्ह करू. 4 आणखी एक, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. तर हे इक्वेशन काय आहे ते आपण लिहून घेऊया पहिल्यांदा. 3x - y = 2, 2x - y = 3. असं आपण आपले टर्म्स आपण घेऊ. आपलं जे इक्वेशन आहे ते आहे 3x - y = 2. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 3. हे आपलं सेकंड इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशन साठी आपण वेगवेगळे टेबल बनवायचे आणि मग ते टेबल मधले जे नंबर्स आहे, जे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळणार पॉइंटचे, ते कोऑर्डिनेट्स घेऊन आपण ग्राफवर पॉइंट्स प्लॉट करायचे, ग्राफवर पॉइंट्स दाखवायचे आहेत. आधी आपण पॉइंट्स कोणते दाखवायचे हे आपण आधी टेबल बनवायचं आहे. तर पहिल्यांदा मी इक्वेशन हे फर्स्ट वाले इक्वेशन मी घेणार आहे. माझं पहिलं इक्वेशन आहे 3x - y = 2 असतं माझं फर्स्ट इक्वेशन. 3x - y = 2 हे फर्स्ट इक्वेशन. आता याच्यासाठी टेबल आपल्याला बनवायचंय मुलांना, लक्षात घ्या, इकडे लक्ष द्यायचं. टेबल बनवण्यासाठी आपण काय करतो आठवतं का? आपण काय केलं बघा, एक्सच्या व्हॅल्यूज मी माझ्या मनाच्या घेतल्या. मला ज्या हव्या त्या 1 घ्या, 2 घ्या, 0 घ्या,
तुम्ही वायच्या एक्सच्या व्हॅल्यू आपल्या मनाच्या घ्यायच्या 3 कोणत्याही 3 पॉइंट्स आपल्याला प्रत्येक इक्वेशन साठी हवे जे आपण ग्राफवर दाखवणार आहे. आधी त्या पॉइंट साठी काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू मी माझ्या मनाची घेणार, मला हवी ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये मी पुट डाऊन करणार, इक्वेशन मध्ये ती ठेवणार एक्सच्या जागेवर, कारण एक्सची व्हॅल्यू मी माझ्या मनाची मानलेली आहे, ती त्या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर पुट डाऊन केली आणि एक्सच्या जागेवर पुट डाऊन केल्यानंतर वाय राहतो फक्त, कारण एक्सच्या जागेवर मी ती व्हॅल्यू पुट डाऊन केली त्यामुळे एक्स निघून जातो आणि वाय राहतो फक्त, मग ती वाय ची व्हॅल्यू मी त्याच्यावरून फाइंड आउट करणार. आता मी समजा एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती पहिल्यांदा मी 0 घेते, माझ्या मनाची मी एक्स ची व्हॅल्यू घेणार आहे. बघा, पुट x is equal to 0 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट डाऊन करायचं. मग मी इक्वेशन लिहिते आधी 3x minus y is equal to 2. आता या इक्वेशन मध्ये x मी 0 टाकणार आहे, कारण मी इथे बघा लिहिलंय x is equal to 0. मी पुट डाऊन करणार आहे या इक्वेशन ला, म्हणजे जिथे x आहे तिथे मी 0 पुट डाऊन करणार, 0. therefore 3 आणि एक्सच्या जागेवर 0 पुट डाऊन कर, मायनस y इज इक्वल टू 2. 3 इंटू 0, 3 इंटू 0 0 येत, 3 ला 0 नाही, कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं 0 येणार, मग हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, 0 मायनस y इज इक्वल टू 2. आता हा जो 0 आहे तो तिकडे न्यायचा, तो तिकडे गेल्यावर इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस, आणि इकडे काय राहणार आपले, इकडे जे आहे ना ते आपलं काय आहे, मायनस वाय इथे ठेवायचं, प्लस वाय नाहीये ना, मायनस वाय आहे, त्यामुळे मायनस वायचा वाय जो आहे तो निगेटिव्ह आहे, त्यामुळे लिहिताना इथे तो मायनस वाय म्हणूनच लिहायचा. मायनस वाय प्लस वाय असेल तर प्लस वाय लिहा, तेव्हा साईन नाही दिलं तरी चालतं, पण मायनस वायच्या वेळेला मायनस साईन द्यायचं. इथे आपला मायनस वाय राहणार आणि हा जो 0 आहे ना, हा 0 हा मी त्या बाजूला शिफ्ट करणार आहे, तिकडे गेल्यावर तो 0, इकडे मायनस वाय तसेच ठेवायचे, मायनस वाय, आणि या बाजूला 2 आणि हा 0 इकडे येऊन मायनस 0 होणार, मायनस 0. इथे काय होणार, मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 0 2 येत, 2 मधून 0 मायनस केला 2. आता मला काय करायचं माहिती, इथे शेवटची स्टेप मला काय करायची, मला जो वाय हवाय ना तो पॉझिटिव्ह हवाय, पण इथे निगेटिव्ह आहे, मायनस आहे, मग मला काय करायचंय, याचं साईन चेंज करायचं, मला वाय ची व्हॅल्यू पाहिजे ना, मायनस वाय ची व्हॅल्यू नकोय मला, इथे मायनस वाय इज इक्वल टू 2 मिळाले, मग मी काय करेन, या दोघांची पण साईन चेंज कर, एकाची नाही करायची, कारण मला निगेटिव्ह नकोय वाय, त्याला पॉझिटिव्ह करायचं, मायनस प्लस करायचंय वाय, त्यामुळे मी त्याची साईन चेंज करणार. पण त्याची साईन चेंज करताना हा जो राईटचा नंबर आहे हा 2, त्याची सुद्धा साईन चेंज होणार म्हणजे काय, हा प्लस आहे, हा 2 प्लस आहे, त्याची साईन चेंज केली की ती काय बनते, मायनस बनते, कारण इकडची पण मी मायनस वाय होता त्याची प्लस वाय केलं ना, हा प्लस 2 आहे तो मायनस 2 होणार, साईन चेंज होणार दोघांची पण, मग हा जो मायनस आहे तो प्लस झाला आणि हा प्लस आहे तो मायनस झाला. आता मी साईन का चेंज केली, कारण मला वाय जो आहे ना तो मायनस नकोय, इकडचा नंबर चालेल मायनस राईटचा, पण मला जो व्हेरिएबल आहे त्याची तो पॉझिटिव्ह पाहिजे, मग त्यामुळे दुसऱ्या साईडची पण साईन चेंज होणार, म्हणून वाय ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, -2. आता आणखी एक व्हॅल्यू आपण घेऊन बघायची, आणखी एक व्हॅल्यू घेऊन बघूया, आणखी एक 3 व्हॅल्यू टोटल आपण एक्सच्या जागेवर पुट डाऊन करायचे. आता आणखी एक व्हॅल्यू कोणती, मी 1 घेते, एक्स इज इक्वल टू 1 पुट डाऊन करायचे, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये एक्सच्या जागेवर 1 पुट डाऊन करायचं. आता मी इथे इक्वेशन घेते,
इथे मी एक्सच्या जागेवर 1 पुट डाऊन करणार. 3 into 1 minus y is equal to 2. मगाशी मी 0 पुट डाऊन केला, आता मी 1 पुट डाऊन करणार. मग 3 into 1 मगाशी 3 into 0 होतं. 3 into 0 0 होतो, त्यामुळे इथे 0 आन्सर आला. इथं 0 minus 1. पण आता इथे 3 into 1 आहे. 3 into 1 3 आन्सर येतं. 3 1 जा 3 मल्टिप्लिकेशन आहे. मायनस y इज इक्वल टू 2. 3 minus y is equal to 2. आता मी काय करेन, हा जो +3 आहे हा +3 तिकडे नेणार, तो तिकडे गेला -3 होणार आणि इकडे मी काय ठेवणार y, तो -y आहे, त्यामुळे -y इज इक्वल टू इकडचा 2 असाच आणि हा +3 जो आहे तो इकडे गेला -3 बनतो. 2 जो आहे तो राईटला आहे, तो तसाच लिहायचा. आधी राईटचा नंबर लिहून घ्यायचा आणि मग आपण जो लेफ्टचा तिकडे शिफ्ट करतोय राईटला, आपण काय करतो, साइड चेंज करतोय, असं आहे ना इक्वेशन. हे इक्वल टू चं साइन दिसतंय, त्या इक्वल टू च्या साइनच्या या बाजूला जी आहे ही आहे लेफ्ट हँड साइड. त्या लेफ्ट हँड साइडला 3 आहे आणि -y आहे आणि राईट साइडला 2च आहेत आधी राईट हँड साइड. पण मला काय करायचंय, लेफ्ट हँड साइडला मला व्हेरिएबल ठेवायचंय हा -y, त्यामुळे हा +3 मला नकोय लेफ्ट हँड साइडला. मग त्या +3 ला मी राईट हँड साइडला शिफ्ट करते. राईट हँड साइडला शिफ्ट करताना तो प्लस असेल तर राईट हँड साइडला गेल्यानंतर तो मायनस होतो, कारण सेम तसा साइड चेंज झाली ना, त्यामुळे तुमचं जे ऑपरेशन आहे ते चेंज होणार. म्हणजे प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होणार, मल्टिप्लिकेशन असेल तर डिवाइड होतो आणि डिव्हिजन असेल तर तिकडे जाऊन मल्टिप्लिकेशन. म्हणजे लेफ्ट हँड साइडला जी क्रिया असेल, जे ऑपरेशन असेल, प्लस असेल तर तिकडे गेला मायनस होणार, मायनस असेल तर राईट हँड साइडला गेल्यावर प्लस होणार. इकडे मल्टिप्लिकेशन असेल लेफ्ट हँड साइडला तर राईट हँड साइडला गेल्यावर डिव्हिजन होतं आणि लेफ्ट हँड साइडला डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. म्हणजे प्लस मायनस, प्लस असेल तर मायनस होतो, मायनस असेल तर प्लस होतो, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होतो, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. कधी जेव्हा आपण एखादी गोष्टीचा साइड चेंज करतो, लेफ्ट हँड साइड वरून राईट हँड साइडला आणली किंवा राईट हँड साइड वरून लेफ्ट हँड साइडला आणली, साइड चेंज झाला ना की ते ऑपरेशन चेंज होतं. प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होणार, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय होणार. इकडून इकडे आणताना पण राईट हँड साइड कडून लेफ्ट हँड साइड कडे आणताना सुद्धा तसंच होतं. मग इथे काय राहणार, मला लेफ्ट हँड साइडला हा +3 नकोय, हा मला y ठेवायचा आहे, पण तो y नाहीये, -y आहे, त्यामुळे -y लिहिणार आणि या राईट हँड साइडला 2 आहे, तो आधी मी लिहून घेणार आणि हा +3 लेफ्ट हँड साइडचा हा मी राईट हँड साइडला शिफ्ट करते, त्यामुळे तो इकडे प्लस आहे. ही मायनस साइनची ती y ची आहे, 3 ची साइन प्लस आहे, त्यामुळे तो तिकडे गेल्यावर -3 होणार. असं आपली साइड चेंज होते. साइड चेंज करताना असंच नाही, ऑपरेशन चेंज करायचं. म्हणजे प्लस, आता इथे +3 होता की नाही, तो तिकडे गेला -3 झाला. मग इथे -y, त्यानंतर 2 - 3. 2 - 3 काय उत्तर येणार, 2 - 3. आता आपल्याला माहित आहे, आपण ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल आपण शिकलो. हा 2 जो आहे तो प्लस आहे आणि 3 मायनस आहे, दोघांची साइन वेगवेगळी. बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, डिफरंट साइन असेल प्लस मायनस तर त्यांचं सबट्रॅक्शन करायचं असतं, ऍडिशन नाही होणार. ऍडिशन कधी, जेव्हा सेम साइन असेल तेव्हा ऍड होतात. त्यामुळे +2 - 3 या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. म्हणजे सबट्रॅक्शन करताना जरी 2 - 3 असलं तरी 2 मधून 3 नाही, 3 मधून 2 घालवायचे आणि मोठ्या नंबरची आन्सरला साइन द्यायची. आता याच्यामध्ये मोठा नंबर 3 आहे आणि त्याची साइन मायनस आहे, त्यामुळे याचा आन्सर तुम्हाला -1 असं मिळणार. मग ते इथे मी लिहिते -1. आता दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, तर दोघांची साइन चेंज करावी लागेल, कारण मला y प्लस पाहिजे, त्यामुळे मी y ला प्लस करणार. y ला प्लस करताना मग इकडची पण साइन चेंज होणार. मग इथे हा मायनस आहे, तो पण प्लस होईल. मगाशी उलट होतं बघा, मगाशी y मायनस होता आणि 2 प्लस होता इथे. मग -y इज इक्वल टू +2. मग दोघांची साइन चेंज होणार, हा मायनसचा प्लस झाला आणि 2 जो आहे तो प्लसचा मायनस झाला. पण आता इथे दोघं पण मायनस आहे,
-y इज इक्वल टू -1. त्यामुळे दोघांची साईन चेंज होणार. मग हा प्लस होणार मायनसचा आणि हा -1 पण प्लस होणार, कारण दोघांची साईन चेंज केली. इथे पण दोघांची साईन चेंज केली, पण एक मायनस होता एक प्लस होता, त्यामुळे एक जो मायनस होता तो प्लस झाला आणि प्लसचा मायनस झाला. मग इथे y इज इक्वल टू 1 मिळालं आपल्याला. बरोबर. आता मुलांना आपल्याला थर्ड व्हॅल्यू घ्यायची, तिसरी व्हॅल्यू. सेम असंच सोडवायचं आहे, पण थर्ड व्हॅल्यू साठी तिसरी व्हॅल्यू मी आता कोणती वेगळी घेणार, कारण आता मी पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू 0 पुट डाऊन केला. सेकंड टाइम मी एक्स इज इक्वल टू 1 पुट डाऊन केला. आता मी मला पाहिजे ती एक्स इज इक्वल टू 2 पुट डाऊन करेल. इक्वेशन 1 मध्ये 2 पुट डाऊन करणार. माझं इक्वेशन इज इक्वल टू 2. एक्सच्या जागेवर मी 2 पुट डाऊन करणार आहे. 3x आहे, 3x. मग 3 माझा इक्वेशन मधला आणि एक्स ची व्हॅल्यू 2. 3 इक्वेशन मधला आहे आणि एक्सच्या जागेवर 2 लिहिला. -y इज इक्वल टू 2. आता 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन आहे. 3 2 जा 6 -y इज इक्वल टू 2. आता हे 6 तिकडे न्यायचे, लेफ्ट हँड साइडचे राईट हँड साइडला, ते +6 आहे होणार आणि इथे राहणार -y. हा -y आणि हा +6 जो आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट होणार. 2 राईट हँड साइडला ऑलरेडी आहे, ते आधी लिहिते आणि मग हे +6 इकडे आल्यावर -6. 2 - 6. मग -y इज इक्वल टू 2 - 6. 2 - 6 मध्ये नसेल, म्हणजे दोघांची साईन वेगवेगळी आहे. हा प्लस आहे 2 आणि 6 मायनस आहे, मग दोघांची साईन वेगवेगळी असल्यावर त्यांचं सबट्रॅक्शन होतं. 6 मधून 2 घालवणार 4 आणि मोठ्या नंबरची जे आन्सर येईल ते -4 असणार. y मला मायनस नकोय, त्याला मी प्लस करणार, पण त्याला प्लस केल्यावर ह्याची पण साईन चेंज होणार, पण ह्याची मायनस आहे ना, तर त्याची पण चेंज झाली, प्लस झाली, म्हणजे y तुम्हाला 4 मिळाला. साईन चेंज करायची तर दोघांची दोन्ही साईडची चेंज करायची. आता इथे मी चेंज का केली, कारण y मला निगेटिव्ह नकोय, मायनस नकोय. इथे y निगेटिव्ह आहे ना, तो मला नकोय, त्याला पॉझिटिव्ह करायचंय. पॉझिटिव्ह करण्यासाठी साईन चेंज करावी लागेल. मग फक्त याची साईन नाही चेंज करायची, लेफ्ट हँड साईडची, राईट हँड साईडची सुद्धा साईन चेंज करायची आहे. आता इथे मी टेबल बनवते. आता माझ्या तिन्ही व्हॅल्यूज घेऊन झालेल्या आहेत. आता मी या इक्वेशन साठी एक टेबल बनवणार. बघा, तुम्हाला मी सांगितलं, शिकवलेलं आपण टेबल कसा बनवलेला. इथे आपण इक्वेशन लिहायचं वरती आणि आपण असे 4 कॉलम पाडणार. एक, 2, 3 आणि 4. तर इथे तुम्हाला इक्वेशन लिहायचं 3x - y इज इक्वल टू 2. आणि इथे तुमची x व्हॅल्यू, इथे y व्हॅल्यू आणि इथे x, y असे आडवे 3 आणि उभे 4. तर पहिली जी मी x ची व्हॅल्यू मी घेतली ना, ती 0 होती. बघा, x ची व्हॅल्यू 0 पहिली मी घेतली. x ची व्हॅल्यू 0 मी घेतलेली आहे आणि ती 0 व्हॅल्यू जेव्हा मी इक्वेशन मध्ये टाकली तेव्हा y किती मिळाला मला, -2 मिळाला. मग ही एक जोडी घ्यायची, एक 0 आणि -2, ही जोडी आपण त्या तक्त्यामध्ये लिहायची. दुसरी जोडी 1 आहे आणि y पण मला 1च मिळाला, तेव्हा पण x पण 1 आहे आणि y पण 1 आहे. त्यानंतर x 2 आहे आणि y 4 आहे. असे 3 व्हॅल्यूज मी घेऊन मी एक तक्ता बनवते. बघा, पहिली जी व्हॅल्यू मी x ची घेतली, इथे x आहे, हा कॉलम x चा.
हा वायचा आणि हा एक्स कॉमा वायचा. एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळाली आपल्याला, काय घेतलेली आपण 0, आणि त्या 0 वरून मला जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली, -1. 0 आणि -1 की 2 मिळाले माझ्यामध्ये इथे, -2 आणि 1 आहे तेव्हा दोन्हीची व्हॅल्यू 1च आहे, म्हणजे x 1 आहे ना तेव्हा y पण 1 आहे, आणि x जेव्हा 2 आहे तेव्हा y 4 आहे. इथे तुम्हाला हे पॉइंट्स आपण प्लॉट करणार आहोत. 0, -2 हे 0, -2 हे 2 पॉइंट्स आलेखावर दाखवायचे. त्यानंतर हे 2 पॉइंट्स 1, 1 आणि हे असे आपल्याला 3 पॉइंट्स आलेखावर दाखवायचे. आता आपण ग्राफ काढून घेऊ. असे 2 लाईन काढायचे आपण, उभे आणि आडवे. आता उभे आपण आडवी लाईन आणि उभी लाईन, आडवी जी आहे तिला एक्स ऍक्सिस म्हणतो, हा ओरिजिन असतो, आणि हा उभा जो आहे तो वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस वर म्हणजे आडव्या रेषेवर राईटला पॉझिटिव्ह नंबर लिहायचे. इथे 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 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या बाजूला मायनस लिहायचे नंबर. इथे 0 आहे आणि या बाजूला -1, -2, त्यानंतर -3, -4, -5, -6, -7 असे लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर्स. तसंच वरती जो हा उभा जो आहे वाय ऍक्सिस, त्या वाय ऍक्सिस वर वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर 1, 2, एक बॉक्स सोडू ना, 1, 2, 3, 4, -1, -2, -3, इथे -4, -5 असे आपण ग्राफवर पॉइंट्स दाखवले, म्हणजे हे दाखवले त्याचे ग्राफवर नंबर्स दिले. आता मला 3 जे पॉइंट्स मला दाखवायचे आहेत ते कोणते आहेत बरं, हे पॉइंट्स आपल्याला ग्राफवर दाखवायचे. 0, -2, 1, 1 आणि 2, 4 असे आपले पॉइंट्स तुम्हाला दाखवावे लागते. बघा आता 0, -2 आहे ना, असे पॉइंट्स आहेत आपले. 0, -2 आहे, त्यानंतर 1, 1 आहे आणि 2, 4 आहे. 2, 4 आता हे पॉइंट्स बघूया आपण. आता कुठे पहिला जो पॉइंट आहे तो 0, -2. 0, -2 जो आहे नेहमी लक्षात ठेवायचं मुलांनो, 0, -2 0 म्हणजे पहिला जो आणि दुसरा तो जो पॉइंट आहे ना तो असतो वाय ऍक्सिस वर, म्हणजे उभ्या लाईनवर असणार, ज्याचा पहिला हा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे
आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे ना, दुसरा कोऑर्डिनेट 0, ते आडव्या लाईनवर येणार, एक्स ऍक्सिस वर येणार. बघा, ऍक्सिस वर पण कधी कधी पॉइंट्स असतात. पॉइंट्स कुठे कुठे असू शकतात? ग्राफवर पॉइंट जे आहेत ते 6 पैकी कुठल्या तरी एका ठिकाणी असू शकतात. मग 6 कोणत्या कोणत्या प्लेसेस आहेत पॉइंट्स असण्याच्या? तर 6 प्लेसेस आहेत. एक आडवी जी आहे ही एक्स ऍक्सिस आहे, आडवी. मग ह्या एक्स ऍक्सिस वर पण पॉइंट असू शकतो. या एक्स ऍक्सिस वर पॉइंट कधी असणार? ज्याचा दुसरा निर्देशक म्हणजे वाय निर्देशक जेव्हा 0 असतो ना, वाय निर्देशक 0 म्हणजे दुसरा निर्देशक 0, मग तो कोणता पण पॉइंट असू दे, म्हणजे असे 2,0 -3,0 5,0 4,0 हे जे काय आहे, असे पॉइंट्स आहेत ज्यांचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट जो आहे तो 0 आहे. बघा, दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे. आता जेव्हा दुसरा कोऑर्डिनेट 0 असतो ना मुलांनो, तेव्हा पॉइंट्स आहेत ते एक्स ऍक्सिस वर असतात. आडवी जो ऍक्सिस आहे आपला आडवा, त्याच्यावर. का ऍक्सिस वर? का? कारण त्यांचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. दुसरा कोऑर्डिनेट जो असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो. मग ते कुठे असणार? आता समजा तुम्हाला हा 2,0 दाखवायचंय, तर 2,0 कुठे असणार? आडव्या लाईनवर असणार, एक्स वर. मग तो कुठे? 2,0 हा बघा, हा पॉइंट 2,0 आहे तुमचा, जो मी दाखवला ना आता ब्ल्यू लाईनने, तो 2,0 आहे. 2,0 विचारलं तर -2,0 तुमचा इथे -2,0 इथं एक्स ऍक्सिस वर, -5,0 एक्स ऍक्सिस वर, 6,0 एक्स ऍक्सिस वर, 7,0 एक्स ऍक्सिस वर. का? कारण त्या सगळ्यांचा दुसरा कोऑर्डिनेट हा 0,0 आहे, म्हणून ते सगळे या आडव्या लाईनवर येणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्यांचा दुसरा कोऑर्डिनेट 0 ना, ते आडव्या लाईनवर असतात. आणि ज्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 ना, ते उभ्या लाईनवर. पहिला कोऑर्डिनेट 0 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. तसं 0,5 आहे, 0,-2 आहे, 0,3 आहे, 0,-1 आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत हे कुठे येणार? हे उभ्या लाईनवर येणार. मग अशी आडव्या लाईनवर कोणते होते? ज्यांचा दुसरा कोऑर्डिनेट 0 होता. दुसरा कोऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट. पहिला जो पॉइंट मध्ये आपण पहिला जो कोऑर्डिनेट लिहितो त्याला एक्स कोऑर्डिनेट म्हणतात. नसेल लक्षात राहत तर लक्षात ठेवा. जर बिंदूचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट जर 0 आहे, तर तो कुठे असतो? तर तो वाय ऍक्सिस वर असतो. तो जो बिंदू आहे, तर तो बिंदू हा जर बिंदूचा एक्स कोऑर्डिनेट, एक्स म्हणजेच काय? पहिला कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो बिंदू वाय ऍक्सिस वर असतो. पहिला कोऑर्डिनेट 0 म्हणजे असे, दुसरा कोऑर्डिनेट काही असू शकतो. हे सगळे बिंदू कुठे असणार? वाय ऍक्सिस वर, उभ्या लाईनवर. उभी, वाय ऍक्सिस म्हणजे उभी लाईनवर असणार. ज्याचा पहिला कोऑर्डिनेट 0, बघा या सगळ्यांचा पहिला कोऑर्डिनेट 0 आहे. 2 कोऑर्डिनेट असतात ना, एक एक्स जो पहिला लिहितो आपण आणि वाय दुसरा लिहितो. मग ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 ना, तो वाय ऍक्सिस वर, आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 ना, वाय कोऑर्डिनेट म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट ज्याचा 0, तो एक्स ऍक्सिस वर. हे लक्षात ठेवायचं. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर, उलट लक्षात ठेवायचं. एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर, आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे तो एक्स ऍक्सिस वर. आता मला कोणते कोणते पॉइंट दाखवायचे बघू. मला पहिला दाखवायचंय माझे पॉइंट्स कोणते, हे मी असं फॉर एक्झाम्पल तुम्हाला घेतले. पॉइंट्स दाखवताना एकदम अलर्ट राहायचं, कारण कधी कधी आपण पॉइंट्स दाखवायला चुकतो.
पहिला जो पॉइंट दाखवायचा आहे तो आहे 0,-2. आता याचा पहिला कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट ज्याचा 0 तो वाय ऍक्सिस वर असतो. उलट लक्षात ठेवायचं, एक्स कोऑर्डिनेट पहिला कोऑर्डिनेट जो असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो. म्हणजे ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर, वाय ऍक्सिस म्हणजे उभी लाईन त्याच्यावर असणे. आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 तो एक्स ऍक्सिस वर म्हणजे आडव्या लाईनवर असतो. हा जो पॉइंट आहे हा तुमचा कुठे असणार, हा असणार वाय ऍक्सिस वर 0,-2. मग कुठे आहे 0,-2? तर 0,-2 वाय ऍक्सिस वर इथे. हा कडे हा आहे 0,-2 तुमचा पॉइंट. दुसरा पॉइंट जो आहे तुम्हाला सांगितलाय प्लॉट करायला. आपण 3 पॉइंट शोधले ना, तो आहे 1,1 आणि दुसरा आहे तिसरा आहे 2,4. असे 3 पॉइंट्स आपल्याला दाखवायचे. 1,1 कुठे, तर 1 एक्स एक्सिस वरचा हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट. एक्स एक्सिस वरचा 1 आणि वाय एक्सिस वरचा 1. हा बघा वाय एक्सिस वरचा 1 आणि एक्स एक्सिस वरचा 1. जिथे एकमेकांना छेदणार ना दोन्ही अक्षावरचे 1,1. हा बघा हा 1 इकडून हा 1 इकडून, म्हणजे इथे तुमचा हा 1,1 असा पॉइंट 1,1. त्याचा पॉइंट आहे तो आहे 2,4. 2 एक्स एक्सिस वरचा आणि वाय एक्सिस वरचा 4. तर 2 एक्स एक्सिस वरचा इथे आहे आणि वाय एक्सिस वरचा 4 इथे आहे. तर इथून हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला मिळाला 2,4. आता या तिन्ही पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. असे तिन्ही पॉइंट्स तुम्ही जॉईन करायचे. पट्टीने, स्केलने, व्यवस्थित हाताने नाही. अशी लाईन व्यवस्थित पट्टी बरोबर नाही हाताने काढायची तर ती बरोबर नाही. ते पट्टी घेतली तुम्ही तर ती बरोबर आहे. असे आपल्याला ही लाईन मिळते, एक लाईन. अजून आपल्याला दुसऱ्या लाईनचा तक्ता काढायचा आहे आणि मग ते पण पॉइंट्स 3x - y = 2. आता सेम जो मी या इक्वेशन साठी तक्ता बनवला ना हा तसाच तक्ता सेम दुसऱ्या इक्वेशन साठी मी बनवणार आहे. आलेख जो आहे तो एकाच आलेख कागदावर काढायचा, वेगवेगळा आलेख नाही काढायचा. आता ही मी एक रेषा दाखवली, अशी दुसरी रेषा पण आपल्याला काढायची दुसऱ्या इक्वेशन वर. दुसरे इक्वेशन जे आहे ते घ्यायचं. दुसरे इक्वेशन असं आहे 2x - y = 3. ते आपण सॉल्व्ह करायचं. त्याच्यासाठी आपण तक्ता बनवायचा आणि मग आपण ते सुद्धा पॉइंट्स आलेखावर दाखवायचे आहेत. असे इक्वेशन आहे. 2x - y = 3. हे आता याच्यासाठी सुद्धा आपल्याला टेबल बनवायचं आहे. टेबल बनवताना काय करायचं, टेबल बनवताना आपण एक्सच्या व्हॅल्यू आपल्या मनाच्या घ्यायच्या आणि त्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायच्या आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. बघा मी आता इक्वेशन
इक्वेशन घेतलेलं आहे आणि मी इथे लिहिते पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये मी x च्या जागेवर 0 टाकला. मी इक्वेशन लिहिते परत ते तसंच. आता इथे x च्या जागेवर 0 टाकला. x च्या जागेवर 0 टाकल्यावर 2 इंटू 0 मायनस y इज इक्वल टू 3. आता 2 इंटू 0 0 येतं. 0 मायनस y इज इक्वल टू 3. आता हा 0 जो आहे तो इकडे नकोय, हा इकडे शिफ्ट करायचा आहे राईट हँड साईडला. राईट हँड साईडला ऑलरेडी 3 आहे. मग त्या 3 च्या पुढे जाऊन तो प्लसचा मायनस झाला. 3 मायनस 0. आता इथे मायनस y इज इक्वल टू 3 मायनस 0 3 येतं. आता मी मगाशी काय काम केलं की हा निगेटिव्ह नकोय मला, हा पॉझिटिव्ह पाहिजे. वाय वाय वाय. त्यामुळे मी काय केलं, तो पॉझिटिव्ह केला. पण तो एकटा पॉझिटिव्ह त्याची साईन नाही चेंज होणार. त्याची जर केली तर त्याची बाजूचा जो नंबर आहे राईट हँड साईडला त्याची सुद्धा साईन चेंज होते. मग हा कसा आहे, हा प्लस आहे, मग तो मायनस बनेल. कारण मला साईन वाय ची चेंज करायची आहे. पण वाय ची चेंज करताना मग या 3 ची पण साईन चेंज होते. y इज इक्वल टू -3. म्हणजे जेव्हा मी x इज इक्वल टू 0 घेते ना तेव्हा y किती मिळतं मला, -3 मिळतं. आता आणखी एक x ची व्हॅल्यू 2 मी पुट डाऊन करणार आहे. आता x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. x च्या जागेवर मी 1 टाकणार. मग मी इक्वेशन लिहिते 2x मायनस y इज इक्वल टू 3. आणि आता x च्या जागेवर मी 1 टाकणार. 2 इंटू 1 मायनस y इज इक्वल टू 3. मग आता इथे 2 1 चा 2 होतं. मायनस y इज इक्वल टू 3. मग अशी आपण जसं केलं की 0 ला तिकडे शिफ्ट केला, आता मी 2 ला तिकडे शिफ्ट करणार. मग इथे मी लिहिणार मायनस y राहिलं फक्त. इकडचा 3 आधी लिहून घ्यायचा राईट हँड साईडचा, त्याची जागा नाही बदलली. आणि हा जो 2 लेफ्टला होता तो मी राईटला आणल्यानंतर तो -2 होणार. मग काय मिळणार मला, -y इज इक्वल टू 3 मायनस 2. 3 मायनस 2 1 येते. आता या दोघांची पण साईन चेंज करावी लागेल कारण मला y निगेटिव्ह नकोय, पॉझिटिव्ह पाहिजे. y चा मी निगेटिव्हचा पॉझिटिव्ह केला आणि हा 1 जो आहे तो इथं प्लस आहे, त्याची साईन चेंज केली की -1 म्हणजे जेव्हा तुमची x ची व्हॅल्यू 1 असते तेव्हा y ची व्हॅल्यू -1 आली. आता आणखी एक तिसरी व्हॅल्यू आपण घ्यायची. x इज इक्वल टू 3 सॉरी किंवा 2 पुट डाऊन कर. 2 इन इक्वेशन 2. x ची व्हॅल्यू 2 पुट डाऊन करायची इक्वेशन 1. मग 2x मायनस y इज इक्वल टू 3. इक्वेशन लिहिलं. आता या इक्वेशन मध्ये मी x च्या जागेवर मी 2 पुट डाऊन करणार. इथे पुट डाऊन करणार x इज इक्वल टू 2 म्हणजे 2 इथे x च्या जागेवर पुट डाऊन करायचे. 2 हे इक्वेशनचे 2 आणि x च्या जागेवर परत 2 मायनस y इज इक्वल टू 3. 2 2 जा 4 मायनस y इज इक्वल टू 3. आता इथे मायनस y इथेच ठेवायचा, हा 4 तिकडे शिफ्ट करायचा राईटला, तो तिकडे गेल्यावर -4 बनतो. 3 मायनस 4. आता 3 मायनस 4 मगाशी सांगितलं दोघांची साईन वेगवेगळी आहे. +3 आणि -4 म्हणजे सबट्रॅक्शन होईल. 4 मधून 3 जाईल आणि 1 आन्सर येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं जे मायनस आहे. कारण 4 मोठा आहे ना 3 आणि 4 मध्ये, तर 4 ची जी साईन आहे ती मायनस आहे, त्यामुळे इथे पण -1. आता मी काय करेन, हा y निगेटिव्ह नकोय मला, पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून याला मी पॉझिटिव्ह करणार. पण मग हा पण साईन चेंज होणार, हा निगेटिव्ह आहे तो पण 2 सॉरी y इज इक्वल टू 1. म्हणजे आता मी 3 व्हॅल्यूज मी घेतल्या आणि त्याच्यावरून y च्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. पहिल्यांदा मी x किती घेतला, x जो आहे तो आपण 0 घेतलेला आणि 0 त्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन केल्यानंतर y ची व्हॅल्यू किती मिळाली, y ची मिळाली -3. हा बघा इथे जेव्हा x 0 असतो ना तेव्हा y -3, जेव्हा x 1 ना तेव्हा y -1 आणि जेव्हा x 2 ना तेव्हा y 1. आता मी याचा सुद्धा एक तक्ता तयार करतो, असा एक टेबल बनवून घ्यायचं, त्याच्यावरून इझी पडतं आपल्याला प्लॉट करायला.
इथे वरती इक्वेशन लिहायचं. इथे वरती आपलं इक्वेशन लिहायचं. इक्वेशन काय होतं आपला 2x - y = 3. x ची व्हॅल्यू इथे x, इथे y आणि इथे x, y. x ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू काय मिळाली बरं आपल्याला? y -3. इथे 0च्या खाली मी x ची व्हॅल्यू जेव्हा 0 घेते ना तेव्हा y ची व्हॅल्यू मला किती मिळाली? -3. आणि जेव्हा x ची व्हॅल्यू 1 होती, मी x ची व्हॅल्यू जेव्हा 1 घेतली तेव्हा y ची किती मिळाली? -1. 1 तेव्हा -1 आणि नंतर मी लास्टला 2 घेतली त्याच्यावरून y ची व्हॅल्यू झाली 1. 2,1. आता हे पॉइंट्स आपल्याला ग्राफवर दाखवायचे आहेत. पहिला पॉइंट मला 0, -3 दाखवायचे, त्यानंतर 1, -1 आणि 2, 1. पहिल्यांदा 0, -3. मग अशी मी सांगितलं 0, -3 हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो पहिला कोऑर्डिनेट तो वाय ऍक्सिस वर असतो, याच्या ऍक्सिस वर. वाय ऍक्सिस म्हणजे उभी रेषा, त्याच्यावर असणार 0, -3. मग बघूया कुठे येतो 0, -3. बघा 0, -3 म्हणजे एक्स ऍक्सिस वर ना, सॉरी वाय ऍक्सिस वर 0, -3. मग -3 कुठे आहे बघा? हा इथे, इथे तुमचा हा पॉइंट असतो 0, -3. त्यानंतर 0, -3 झाल्यानंतर 1 आणि -1 अशी आपल्याला पॉइंट हा दुसरा आहे. 2, 1 जेव्हा घेतो तेव्हा 1, -1 दाखवायचं. 1, -1 कुठे आहे बघा? 1 आणि -1 हा बघा 1 एक्स ऍक्सिस वरचा 1 इथं, हा 1 एक्स ऍक्सिस वर आणि -1 म्हणजे 1 इकडचा एक्स ऍक्सिस वरचा आणि वाय ऍक्सिस वरचा -1. इथे तुम्हाला भेटतो पॉइंट. आणि त्यानंतर आपला तिसरा जो पॉइंट आहे तो आहे 2, इथेच आहे ना आपलं 2, Tripti, after the class, if you can ask them, after the class, because it is going to get over, tell the students to watch their recording, this class recording, complete their homework, which is there in the description. And after the completion of the chapter, we will give them the worksheet. So you tell them so that they can see, and otherwise they forget. They will understand better when they will watch this. है ना? उनको बोलो कि आपको डिफिकल्ट लग रहा होगा, जब दोबारा आपको वो देखेंगे तो वो बहुत आसान लगेगा, तो वो देखना इंपॉर्टेंट है. ठीक है, ओवर टू यू. अच्छा, थोडं आपल्याला कठीण वाटेल पण ह्याच्यामध्ये ना खूप लेंदी आहे मुलांनो. आहे इझी हे खूप, पण खूप लेंदी आहे, त्यामुळे ना आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं इथे. तर आपण आता 0, आपला शेवटचा जो पॉइंट आहे तो राहिलेला आहे 2, 2 आणि आपल्याला तिसरा पॉइंट जो दाखवायचा आहे तो 1 आहे 2, 1. तर 2, 1 जो आहे बघा आपल्या कोऑर्डिनेट नुसार पण आपण कुठे पॉइंट येतो ना ते सांगू शकतो. ते मी तुम्हाला आणखी शिकवेल पुढे. 2, 1 कुठे? 2 एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा 1 कुठे भेटणार एकमेकांना बघा? एक्स ऍक्सिस वरचा 2 इथे आहे, हा बघा, हा दिसतो एक्स ऍक्सिस वरचा 2 हा, आणि वाय ऍक्सिस वरचा 1 इथे आहे. मग दोन्ही जिथे भेटणार ना तर त्यांना ना इथे वाढवायचं, इथं हा 2 आणि हा 1 जेव्हा तुम्ही बघाल तर इथं येणार तो 2, 1. इथे तर तुम्हाला थोडं
तर इथे तुमचा हा पॉइंट आहे. इथे तुमचा 2,1. असे 3 पॉइंट मला कोणते कोणते मिळालेत बघा. इथे हा एक मिळाला 0,-3, नंतर 1,1 आणि हा 2,1 असे आपण वाढवायचे पॉइंट्स आणि मग ते खाली घ्यायचे. बघा हे दोन्ही पॉइंट इथे छेदणार आहेत तुमचे. दोन्ही रेषा ना इथे छेदल्या बघा, इथे एकमेकांना छेदल्या. तर हा जो आहे ना हे तुमचं सोल्युशन असणार. ऍटलिस्ट तुम्हाला ग्राफ तरी काढता आला पाहिजे मुलांना. सोल्युशन ही लांबची गोष्ट आहे, पण आपल्याला तो तक्ता बनवता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ते पॉइंट्स इथे प्लॉट करता आले पाहिजे. आणि काय करा माहितीये मुलांना, हे ना पुन्हा रेकॉर्डिंग जी तुम्हाला मिळणार ना या लेक्चरची, आता जे आपण शिकलो त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. आणि रेकॉर्डिंग मिळाल्यानंतर आहे ना तुम्ही काय करा माहितीये का, पुन्हा एकदा बघा रेकॉर्डिंग कसं केलेलं आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्ही शिका. हे ग्राफ काढायला शिकलं पाहिजे. आणि नसेल येत ना तर पुन्हा मी पाहिजे तर शिकवेन. आणि तुमची ना हे लेसन कम्प्लीट झालं ना की तुमची वर्कशीट असणार, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार. तर तुम्हाला तेव्हा सॉल्व्ह करता आलं पाहिजे. परीक्षा घेणार तुमची. कळलंय का मुलांना आपण काय शिकलो? कारण हे ग्राफ ना खूप इम्पॉर्टंट आहे. ग्राफ ना तुम्हाला यायला पाहिजे. बरोबर आहे? आधी तर आपण काय करायचंय की ते तक्ता बनवायचा. तक्ता बनवता आला पाहिजे. आणि तो तक्ता बनवण्यासाठी काय करायचं आहे की आपण आहे ना आपल्या मनाच्या एक्सच्या व्हॅल्यूज आपण घ्यायच्या आपल्या मनाच्या. मग 0 घ्या, 1 घ्या. मी तेच केलं की नाही. मी काय केलं बघा, तक्ता बनवताना मी माझ्या मनाच्या एक्सच्या व्हॅल्यूज घेतल्या वेगवेगळ्या. ह्या बघा, आधी मी काय केलं, x इज इक्वल टू 0 घेतलं आणि ती x इज इक्वल टू 0 जी व्हॅल्यू आहे ती मी काय केली, इक्वेशन मध्ये पुट डाऊन केली. बरोबर आहे? आणि मग y ची व्हॅल्यू काढली. बघा लास्टला मला y ची व्हॅल्यू मिळाली. y ची व्हॅल्यू आणि हा x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू मी माझ्या मनाची घेतली, ती इक्वेशन मध्ये टाकली आणि त्या इक्वेशन वरून y ची व्हॅल्यू मिळवली. आणि मग x आणि y ची जोडी अशी घ्यायची, x आणि y. जसं इथे x आणि y ची जोडी याच्यामध्ये 0 आणि -3 ची. मग असे ते कोऑर्डिनेट बनतात इक्वेशन. तुम्हाला जो पॉइंट दाखवायचे ग्राफवर हा एक पॉइंट असणार 0,-3. कळलं का? तुम्ही काय करा की हे पुन्हा एकदा रेकॉर्डिंग बघा आणि तुमची परीक्षा घेतली जाईल. आणि त्या परीक्षा तुमचं जे वर्कशीट दिलं जाईल, परीक्षा असं नाही पण तुम्हाला सॉल्व्ह करायला गणितं दिली जातील सोडवण्यासाठी. आणि ती गणितं आपल्याला व्यवस्थित सोडवता आली पाहिजे. आणि जर नसेल कळलं तर पुन्हा एकदा मी शिकवेन. पण तुम्ही पण काय करायचं, ही रेकॉर्डिंग बघायची. तुम्हाला जी रेकॉर्डिंग मिळेल ना ती पुन्हा एकदा बघा आणि मग हे गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला हे गणित 4 मार्काला येणार आहे आणि खूप सोपं आहे. जर तुम्ही सराव केला ना, प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला नक्कीच हे गणित येणार आहे. तर ग्राफ काढता यायला पाहिजे. तुम्हाला तुमच्यासाठी होमवर्क काय आहे की याच्यामध्ये जर तुम्ही पहिली 2 गणितं सोडवली नसतील, ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितली होती सोडवायला, कोणी कोणी सोडवले आहेत? ज्यांनी सोडवलीत त्यांनी हात वरती. नाही? बर, पुन्हा एकदा मी हाच होमवर्क देते तुम्हाला. तुम्ही काय करायचंय, हे जे प्रॅक्टिस सेट आहे 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्ही काय करायचं, 1.2 मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, बस हे 4 इक्वेशनचा ग्राफ काढायचे. 4 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्याचे टेबल बनवून त्याचा ग्राफ काढायचे. प्रत्येक सम साठी, प्रत्येक गणितासाठी एक ग्राफ पेपर लागतो.
म्हणजे दोन दोन लाईन एका ग्राफ पेपरवर. प्रत्येक इक्वेशनची एक लाईन असते. तर गणितामध्ये दोन इक्वेशन असतात, त्या दोन इक्वेशनच्या दोन लाईन तुमच्या ग्राफवर येणार. कळलं? प्रत्येक इक्वेशन साठी, सायमल्टेनियस इक्वेशन साठी तुम्हाला एक ग्राफ पेपर लागणार आणि त्या ग्राफ पेपरवर दोन लाईन येणार. कारण दोन इक्वेशन आहे. दोन इक्वेशन साठी तुम्ही वेगवेगळे दोन टेबल असे टेबल तयार करायचे आणि मग त्याप्रमाणे पॉइंट्स आपण ग्राफवर दाखवायचे. ठीक आहे? कळलंय का मुलांनो? जेवढे शिकलात तेवढं तरी कळलंय का? कठीण वाटतंय ग्राफ की सोपं आहे? पाहिजे तर आपण पुन्हा, कठीण आहे. बरं बरं. पहिले दोन इक्वेशन तरी सॉल्व्ह करा, कारण ते इझी आहेत. आपण काय करूया, पुन्हा एकदा तुम्हाला जर हवंय तर पुन्हा एखादं गणित आपण ग्राफ मेथडने सोडू. पुढची जी मेथड आहे ती खूप सोपी आहे, क्रॅमर्स रूल. ठीक आहे? ग्राफ ते आणखी एक गणित सोडवायचं का नेक्स्ट लेक्चरला? चालेल? चालेल का? बरं बरं, ठीक. आणखी एक गणित आपण ग्राफ मेथडने सोडून बघूया. बघा, ती प्रोसेस खूप मोठं गणित होतं, पण ते स्टेप बाय स्टेप जायला लागतं. पण फार कठीण काय नाहीये. परत आपण एखादं गणित सोडू. ठीक आहे? तरी तुम्ही पहिला आणि दुसरा प्रश्न तरी ट्राय करा ग्राफने सोडवण्याचा. लिहून घेता की नाही तुम्ही जे जे मी लिहिते स्क्रीनवर? बरं, ठीक आहे. आपण आणखी एकदा घेऊया. ठीक आहे? आपली वेळ संपलेली आहे. बाय. होमवर्क करा. आणि होमवर्क कधी येईल तुम्हाला? जेव्हा ही रेकॉर्डिंग तुम्ही परत बघितली तर तुम्हाला होमवर्क नक्की येणार. ट्राय करा, प्रयत्न तर करा. नाही आलं तर आपण पुन्हा शिकू. बरोबर ना? चला, बाय.